दहाच्या बातम्यांमध्ये आता बातमी येते एका दुर्घटनेसंदर्भातली। पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये पावसाच्या माऱ्यामुळे इमारत कोसळली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 17 जण अडकले होते। यापैकी 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक, लष्कर तातडीने घटनास्थळी त्यांनी धाव घेतली। युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू झाले। घटनेचं गांभीर्य ओळखून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तातडीने तिकडे पोहोचलेले आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। युद्ध पातळीवर हे ऑपरेशन सुरू आहे। अजूनही काही जण आतमध्ये आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे। दोन तीन दिवसापासून प्रचंड मोठा जे पाऊस पडतोय त्याच्यामुळे तो जो SLF जो साचलेला होता मोठा साठा त्याच्यात काही भाग लँडस्लाईड सारखा तो ह्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि प्रशासकीय इमारत आता पूर्णपणे पडलेली आहे। त्याच्यामध्ये अंदाजे 20 लोक होते, त्यातले 4 लोक बाहेर आलेत। आता इथे NDRF पण पोहोचलेले आहे आणि महापालिकेचे फायर ब्रिगेड, पुलिस कमिश्नर साहब पण इथे आलेले आहेत। आम्ही सर्व आता रेस्क्यू ऑपरेशन इथे चालू आहे। इतनी बारिश हुई है और वे कचरे का वो बहुत मलबा था बिल्डिंग के साथ में, तो बारिश की वजह से गिर गया। बिल्डिंग का पहले कि धोखादायक है बिल्डिंग, नहीं ऐसा कुछ मुझे कुछ की जाएगी देखेंगे। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले। त्यांनी इथे सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल